हाय फ्रेंड्स, वेलकम टू वर्षाच रेसिपी। वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज तुमच्यासोबत ना चटणीचा प्रकार शेअर करणार आहे। तर ह्या चटणीला खुरसणीची चटणी किंवा कारळ्याची चटणी असे दोन्ही नावाने ओळखले जातं। तर हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। कुठल्याही किराणाच्या स्टोअरमध्ये तुम्ही जर कारळे मागितले ना तर तुम्हाला इझिली मिळून जातील। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतच आहे। अशा पद्धतीचे हे कारळे असतात बघा। तर याचा आपल्या आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे। याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात। तर इथे एक वाटी आपण कारळे घेतलेले आहे। मंद गॅसवर आपण कारळे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। जास्तही आपल्याला कारळे इथे भाजायचे नाही तर त्याची चव चेंज होते। त्याच्यामुळे आपण बारीक गॅसवरच कारळे असे उडस्तवर आपण फक्त भाजून घेणार आहोत। कारळ्याचा आपल्या आहारात समावेश केल्याचे अनेक फायदे आहेत, जसं की केस गळती, मधुमेह, रक्तदाब यासाठी कारळ्याचा उपयोग होतो। मधुमेहासाठीही कारळ्याचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे, जेणेकरून रक्तदाब याच्या समस्या आपल्याला कमी प्रमाणात होतात। ह्याचे अनेक फायदे आहेत। हे बघा, कारळे आपण इथे भाजून घेत आहोत। खूप वेळ लागत नाही कारळे भाजायला, अगदी 5 ते 7 मिनिटात आपले कारळे इथे भाजून झालेले आहेत बघा। 1 चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे। जिरे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत कारळ्याबरोबर, त्यामुळे त्याची टेस्ट आणखी छान लागते। त्यामुळे आपण जिरे इथे भाजून घेऊयात। अगदी 5 ते 7 मिनिटात आपले कारळे भाजून होतील। खूप वेळ लागत नाही। कारळे भाजलेले कसे ओळखायचे, तर कारळे जेव्हा असे तडतड उडतील ना, उडायला लागतात भाजल्यावर, तर समजून जायचं आपले कारळे इथे भाजून झालेले आहे। कारळ्याच्या चटणी बरोबरच मी या आधी तिळाची चटणी, जवसाची चटणी ही आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे। जर कोणी बघितली नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता नक्कीच। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडचं बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, मी गॅस बंद करते। आपले कारळे आणि जिरे भाजलेले आहेत। आता आपण ते पूर्ण थंड करून घेऊया। मी मोठ्या ताटामध्ये टाकले होते बघा थंड करायला। पूर्ण थंड झालेलं आहे। मिक्सरचं आपण मोठं भांडं घेतलेलं आहे इथं। त्या भांड्यामध्ये आपण सगळे कारळे आता हे टाकून घेऊया आणि एकदा आपण कारळे फिरवून घेणार आहे पल्स मोडवर। एकदाच फिरवायचं आहे असं आपलं पल्स मोडवर। हे बघा, अशा पद्धतीने आपण थोडेसे फिरवून घेणार आहे। इथे 2 मोठी गड्डी लसूण घेतलेला आहे, त्याचे साल नाही काढलेले आहेत बघा मी, तसाच मी इथे लसूण वापरणार आहे। त्याचबरोबर आपली जी तिखटाची मिरची असते ना, ती मिरचीने इथं घेतलेली आहे। साधारण 15-20 मी मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या। तुम्हाला जर लाल मिरची नसेल वापरायची तर तुम्ही इथे लाल तिखटही साधारण 1 ते 2 चमचे वापरू शकता। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे टाकू शकता। त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण इथं मीठ टाकून ना पल्स मोडवर ना चटणी 2दा-3दा ना अशा पद्धतीने फिरवून घेऊया। हे बघा, पूर्णही आपल्याला बुगा करायचा नाहीये। थोडेसे कारळे ते आपल्याला खाताना आले पाहिजे दाताखाली, अशा पद्धतीने आपण ही चटणी फिरवून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने ही चटणी आपण फिरवून घेतलेली आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात ही चटणी तयार होती। खायला तितकीच सुंदर लागते आणि आपल्या आहारात त्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा। कमेंट करायला मात्र विसरू नका। अगदी सुंदर छान ही चटणी लागते, तोंडाला चव वाढणारी ही चटणी आहे। तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।